नमस्कार. आज आपण जातीय व्यवस्थेच्या त्या खोलवर रुजलेल्या रचनेबद्दल बोलणार आहोत. ही अशी एक रचना आहे जिचं विश्लेषण समाजशास्त्रज्ञ जी.एस. घुरिये यांनी केलं आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाला सोपं करून समजून घेऊया. खरंच हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? कारण बघा, काही सामाजिक रचना एखाद्या छुप्या आराखड्यासारख्या असतात. त्या आपल्या रोजच्या जीवनावर नियंत्रण ठेवतात, पण आपल्याला त्या सहजासहजी दिसत नाहीत. आणि जातीय व्यवस्था ही अगदी तशीच एक रचना आहे. ठीक आहे, तर मग या रचनेचा नकाशा कसा दिसतो? भारतातल्या जातीय व्यवस्थेला समजून घेण्यासाठी समाजशास्त्रज्ञ जी.एस. घुरिये यांनी एक पायाभूत चौकट तयार केली. आज आपण त्याच चौकटीचा अभ्यास करणार आहोत. आता घुरिये यांच्या पद्धतीचं वैशिष्ट्य काय? तर त्यांनी फक्त जुन्या संस्कृत ग्रंथांवर अवलंबून राहून जातीय व्यवस्थेची व्याख्या नाही केली. नाही, त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून अभ्यास केला. म्हणजे बघा, एका बाजूला त्यांनी धर्मग्रंथांमधून मिळणारी माहिती घेतली, ज्याला आपण पुस्तकदृष्टी म्हणूया, आणि दुसऱ्या बाजूला जनगणना अहवाल, प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या नोंदी, म्हणजे अगदी खरी वास्तव माहिती ज्याला क्षेत्रदृष्टी म्हणतात, या दोन्हींना त्यांनी एकत्र आणलं. आणि याच गोष्टीमुळे, याच दुहेरी दृष्टिकोनामुळे त्यांचं विश्लेषण इतकं महत्त्वाचं ठरतं. तर मग घुरिये यांच्या मते जातीय व्यवस्थेचे 6 मुख्य स्तंभ आहेत. पहिला म्हणजे समाज जन्मावर आधारित वेगवेगळ्या गटांमध्ये किंवा खंडांमध्ये विभागलेला आहे. दुसरा, या गटांमध्ये उच्च नीच अशी एक श्रेणी आहे. तिसरा म्हणजे काही गटांना विशेष अधिकार आहेत तर काहींवर निर्बंध. चौथा, खाण्यापिण्यापासून ते सामाजिक संवादावर बंधनं आहेत. पाचवा, लग्न फक्त आपल्याच जातीत करायचं. आणि सहावा, व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य मर्यादित आहे. हे 6 घटक एकत्र येऊन जातीय व्यवस्थेची रचना तयार करतात. चला, आता या अमूर्त आराखड्यामधून जरा बाहेर येऊया आणि काही ठोस नियमांबद्दल बोलूया. असे नियम जे रोजच्या जीवनात या व्यवस्थेला टिकवून ठेवत होते. आणि यात सगळ्यात महत्त्वाचे होते अन्न आणि विवाहासंबंधीचे नियम. यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे सहभोजन. म्हणजे काय? तर कोणी कोणासोबत बसायचं, जेवायचं, कोणाच्या हातचं शिजवलेलं अन्न खायचं किंवा अगदी पाणी प्यायचं, ह्यावर सुद्धा कडक बंधनं होती. हे नियम सामाजिक अंतर टिकवून ठेवण्यासाठी आणि जातीय शुद्धता जपण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जायचे. आणि हे नियम किती गुंतागुंतीचे होते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर भारतातील कच्चे आणि पक्के अन्न. पाण्याने बनवलेलं कच्चं अन्न, समजा भात किंवा डाळ, हे फक्त आपल्या जातीतल्या किंवा उच्च जातीच्या लोकांकडूनच स्वीकारलं जायचं. पण तुपात तळलेलं पक्कं अन्न, जसं की पुरी, ते काही प्रमाणात खालच्या जातींकडूनही स्वीकारलं जायचं. यातूनच काय तर एक मर्यादित सामाजिक संवाद शक्य होत असे. हे नियम लोकांच्या मनात किती खोलवर रुजलेले होते हे घुरिये यांच्या या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. त्यांनी एका आधुनिक ब्राह्मण डॉक्टरचं निरीक्षण नोंदवलंय, जो एका शूद्र रुग्णाची नाडी तपासताना थेट स्पर्श टाळण्यासाठी त्याच्या मनगटावर एक रेशमी कापड गुंडाळत असे. यातून दिसतं की आधुनिक व्यवसायातही शुद्धी अशुद्धीच्या पारंपरिक कल्पना कशा जिवंत होत्या. अण्णा इतकाच किंबहुना त्याहूनही महत्त्वाचा नियम म्हणजे सजातीय विवाह किंवा एंडोगॅमी. याचा सरळ अर्थ म्हणजे लग्न फक्त आणि फक्त आपल्याच जातीत किंवा पोटजातीत करायचं. खरं तर हा नियम म्हणजे जातीय व्यवस्थेचा कणा आहे, कारण याचमुळे पिढ्यानपिढ्या जातींची रचना आणि तथाकथित शुद्धता टिकून राहिली. पण प्रश्न हा आहे की हे सगळे नियम पाळले जात आहेत की नाही हे कोण पाहणार? आणि इथेच जाती पंचायतीची भूमिका सुरू होते. हेच होते या व्यवस्थेचे अंमलबजावणी करणारे. प्रत्येक जातीची स्वतःची एक पंचायत असायची आणि ही पंचायत म्हणजे त्या जातीसाठी एक छोटं राज्यच होतो जणू. नियम बनवण्याचा अधिकार, न्याय देण्याचा अधिकार आणि शिक्षा सुनावण्याचा अधिकार, हे सगळे अधिकार या पंचायतीकडे होते. ती आपल्या जातीच्या चालीरीती आणि नियमांची संरक्षक होती. आणि जर कोणी नियम मोडलाच तर शिक्षा काय? शिक्षा देण्याच्या पद्धतींमध्ये सार्वजनिक अपमान हा एक महत्त्वाचा भाग होता. जसं की सगळ्यांसमोर डोक्याचं मुंडन करणं किंवा मग तोंडाला काळं फासून सगळ्या समाजात फिरवणं, जेणेकरून इतरांनाही एक प्रकारचा धडा मिळेल. आणि काही वेळा तर नियम मोडणाऱ्या व्यक्तीची गाढवावरून धिंड काढली जात असे. यानंतर त्या व्यक्तीची समाजातली प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीला मिळत असे. पण या सगळ्यांपेक्षा एक सर्वात भयंकर शिक्षा होती सामाजिक बहिष्कार, म्हणजेच वाळीत टाकणे. याचा अर्थ त्या व्यक्तीसोबतचे सर्व सामाजिक संबंध तोडून टाकले जात असत. कोणीही त्यांच्याशी बोलत नसे, जेवत नसे, लग्नसंबंध ठेवत नसे आणि कधीकधी तर त्यांना काम मिळणं सुद्धा बंद होत असे. आपल्या समाजातून, आपल्या ओळखीपासून तुटण्याची ही भीतीच लोकांना नियम पाळायला भाग पाडत असे. या सगळ्या नियमांमुळे आणि शिक्षांमुळे जी व्यवस्था तयार झाली
त्याची मानवी किंमत काय होती. याचा परिणाम विशेषतः श्रेणीरचनेत सर्वात खाली असलेल्या लोकांच्या जीवनावर कसा होत होता हे पाहणं महत्त्वाचं आहे. दक्षिण भारतात विशेषतः मलबारमध्ये अस्पृश्यतेचे नियम अत्यंत कठोर होते. तिथे फक्त स्पर्शच नाही तर अंतर राखण्याचेही नियम होते. उदाहरणार्थ, एका तियान जातीच्या व्यक्तीला ब्राह्मणापासून किमान 36 पावलं दूर राहावं लागायचं. आणि हे अंतर प्रत्येक जातीनुसार बदलत असे. एका पुलयान जातीच्या व्यक्तीला तर ब्राह्मणापासून तब्बल 96 पावलं अंतर ठेवावं लागत असे. विचार करा, 96 पावलं. या आकड्यांवरूनच बहिष्काराची तीव्रता आपल्या लक्षात येते. काही ठिकाणी तर लोकांना त्यांची अशुद्ध ओळख दर्शवण्यासाठी विशिष्ट वस्तू बाळगाव्या लागत. पंजाबमध्ये झाडू, गुजरातमध्ये शिंग, तर महाराष्ट्रात पेशव्यांच्या काळात महारांना स्वतःच्या पावलांचे ठसे पुसण्यासाठी कमरेला काटेरी फांदी बांधावी लागत असे. का? तर जेणेकरून त्यांची पावलं इतरांना विटाळू नयेत. आता या विश्लेषणाच्या शेवटी आपण घुरिये यांच्या चौकटीवर एक चिकित्सक नजर टाकूया आणि या व्यवस्थेतले काही विरोधाभास समजून घेऊया. घुरे यांच्या कामाचं सामर्थ्य यात आहे की त्यांनी पहिल्यांदा जातीचं इतकं पद्धतशीर विश्लेषण केलं, पण त्यांच्या कामावर टीकाही झाली. काहींच्या मते त्यांनी धर्मशास्त्रांसारख्या ब्राह्मणवादी ग्रंथांना जास्त महत्त्व दिलं आणि व्यवस्थेतील शोषण आणि संघर्षाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केलं. त्यांनी या व्यवस्थेला खूप स्थिर मानलं, पण प्रत्यक्षात ती सतत बदलत होती. आणि यातलाच सगळ्यात मोठा विरोधाभास हा होता की कागदावर नियम अत्यंत कठोर दिसत असले तरी व्यवहारात, विशेषतः उच्च जातींसाठी, ते बरेच लवचिक होते. एक रंजक गोष्ट आहे की एक जात एक व्यवसाय हा नियम अगदी 100% खरा नव्हता. शेती, व्यापार आणि लष्करी सेवा यांसारखे व्यवसाय अनेक जातींचे लोक करत होते. अगदी ब्राह्मणसुद्धा प्रशासक, सैनिक आणि व्यापारी म्हणून काम करत होते. पण जी अशुद्ध किंवा कमी दर्जाची मानली जाणारी कामं होती, जसं की चांभार काम, ती मात्र फक्त आणि फक्त विशिष्ट जातींसाठीच राखीव होती. उच्च जातीचे लोक ती कामं कधीच करत नसत. आणि हेच सगळं विश्लेषण आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातं. इतके प्राचीन सामाजिक नियम ज्यांची रचना इतकी गुंतागुंतीची आहे, ते आधुनिक जगात या बदललेल्या परिस्थितीतही कसे आणि का टिकून राहतात यावर विचार करणं खरंच खूप